दिलेलं शीर्षक हे समर्थ रामदास असं आहे आणि या नावाचीच उकल करावी अशी एकूण परिस्थिती आहे. स्वतः रामदास हे रामाचे दास म्हणून घेत असत आणि आजन्म त्यांनी रामाची उपासना केली. ज्या रामाची त्यांनी उपासना केली त्याला ते श्री राम समर्थ असं म्हणत. म्हणजे त्यांच्या लेखी प्रभू रामचंद्र हा समर्थ होता आणि ते स्वतः समर्थाचे दास होते. परंतु समर्थाचा हा दास समर्था इतकाच समर्थ झाला आणि शेवटी समर्थ रामदास या नावानं जगापुढे आला, हे देखील एक नवल म्हणायला हरकत नाही. नाहीतर दासांच्या अंगी धन्याचं सामर्थ्य सहसा येत नाही आणि दास हा सदैव दुबळाच राहावा असं धन्याला वाटत असतं. समर्थांचा जन्म हा रामनवमीच्या दिवशी झालेला आणि रामजन्माचा जो क्षण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साजरा केला जातो त्याच क्षणी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यामध्ये रामाची उपासना ही परंपरेनं चालत आली होती. त्यांचे वडील हे विद्याव्यासंगी होते आणि त्यांचे वाडवडील हे देखील विद्यासंपन्न पुरुष होते. त्या सर्वांचा परिपाक आणि परिणाम हा समर्थांच्या व्यक्तित्वाच्या संवर्धनांच्या बाबतीत झालेलाच आहे. त्या समर्थ हे स्वतः अध्ययनाच्या वाटेनं बालपणी जात होते आणि योग्य ते संस्कार त्यांच्यावरती होत होते. पण त्यांचे वडील हे पारमार्थिक म्हणून पंचक्रोशीत आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तसे विख्यात होते आणि अनेक लोक अनुग्रह घेण्यासाठी, मंत्रदीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. त्या एके दिवशी त्यांनी आपल्या वडिलांच्या जवळ अशी अपेक्षा व्यक्त केली की लोकांना जो मार्ग दाखवता आणि जो मंत्र देता तो मार्ग आणि तो मंत्र माझ्याही वाट्याला तुमचा पुत्र या नात्याने यावा असं मला वाटतं. तेव्हा समर्थांची समजूत वडिलांनी घातली आणि असं सांगितलं की तू वयानं लहान आहेस. तर असा हा मुलगा वडिलांच्याकडून संस्कार लाभत नाही म्हणून थोडासा खिन्नही झाला होता. त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षीच त्यांचे वडील निजधामास गेले आणि समर्थांच्या वाट्याला एक प्रकारचं पोरकेपण आलं. मागे आई होती आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये समान अधिकार संपादन करणारे त्यांचे वडील बंधू, ज्यांना ज्येष्ठ असं म्हणत असत, ते हयात होते. त्या समर्थाने त्यांच्या दारी धरणं धरलं आणि हाच आग्रह धरला की मला मंत्र दीक्षा दे, मला हा परमार्थ मार्ग दाखव. तेव्हा वडिलांनी जे उत्तर दिलं तेच वडील बंधूंनी दिलं की तू अजून लहान आहेस, तुला हे कळायला अजून थोडा अवधी लागेल. तेव्हा आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे असं त्यांना त्या वयामध्ये वाटू लागलं. आणि मग ते कुठेतरी आजूबाजूला बसू लागले, एकांतात राहू लागले, चिंतन करू लागले आणि अधूनमधून त्यांना काही स्फुरणं होऊ लागली. त्यांचा जो प्रसिद्ध मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, हा अगदी बालवयातच त्यांना स्फुरलेला आहे. शेवटी त्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांना गुंतवण्यासाठी त्यांचं लग्न ठरवण्यात आलं असं सांगतात. बहुतेक ते खरं असावं आणि त्यानंतर लग्न हे होण्यापूर्वीच ते तिथून चालते झाले हेही खरं असावं. मधल्या आख्यायिका मनोरंजक असण्याचा फार मोठा संभव आहे की अगदी लग्नाच्या त्या बोहल्यापर्यंत ते गेले, मंडपामध्ये गेले, बोहल्यावरती उभे राहिले आणि सावधान म्हणता क्षणीच चालते झाले. असंच घडलं असेल असं काही नाही. लग्न ठरलं असेल, गावाबाहेर पडले असतील, अगदी त्या लग्नघरापर्यंतही गेले असतील आणि त्यानंतर ते चालते झाले असतील. खरं जर म्हणाल तर त्यांनी अगोदरच चालतं व्हायला काय हरकत होती असा विचार मनात यायला काहीच हरकत नाही. परंतु विचार करीत करीत किंवा विचारमग्न दशेमध्येच ते विवाहस्थळापर्यंत गेले असतील आणि शेवटी विचाराअंती त्यांनी निर्णय घेतला असेल की जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अक्षता पडण्यापूर्वी घ्यायला हवा. आणि आता तो क्षण जवळ आला आहे. तेव्हा ते तिथून मार्गस्थ झाले आणि गोदेचं पात्र ओलांडून अगदी गोदेच्या काठाकाठानंच ते नाशिकपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यानंतर त्या परिसरामध्ये शोधाशोध करून त्यांनी आपल्या तपश्चरणासाठी एक नेमकी जागा शोधून काढली असं सांगतात. नाशिकमध्ये ते दुपारच्या वेळी असत, मुक्कामाला टाकडीला जात असत. एक लहानशी गुंफा तिथे त्यांना आढळली, त्यामध्ये ते राहू लागले आणि सकाळच्या प्रहरी गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमस्थानावरती बसून ते तपश्चरण करू लागले. अर्थात प्रभूच्या नावाचा जप केल्यानंतर त्यांना येणारे अनुभव कोणत्या प्रकारचे असतील हे मीही आपणाला सांगू शकणार नाही, कल्पनेनंच हे जाणायचं. परंतु परमेश्वरासाठी वेडा झालेला हा माणूस त्याचा धावा करीत होता एवढं मात्र निश्चित. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिबलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा असं म्हणणारा हा परमार्थाच्या क्षेत्रामधला एक बुद्धिमान पुरुष होता. अर्थात तेव्हा त्यांचं वय हे फक्त 12 वर्षांचं होतं. फार तर 13व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं असेल. त्या 12 वर्षाचा एक मुलगा दुरून या टाकळी गावी आला आहे.
रात्री तो एका गुंफेमध्ये राहतो आहे, दिवसभर तो नामजप करतो आहे, दुपारच्या वेळी तो नाशिकला जातो आहे, मंदिरामध्ये चालणारे कार्यक्रम हे अगदी एकलव्याच्या एकाग्रतेनं ऐकतो आहे, सायंकाळच्या वेळी पुन्हा तो परत येतो आहे, मनाशी काही चिंतन करतो आहे, त्याची ध्यानधारणा चालू आहे. पण या 12 वर्षाच्या वास्तव्य कालामध्ये समर्थांचं उदंड अध्ययन आणि घोर तपश्चरण घडलं. 12 वर्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आणि तसा पुरेसा प्रदीर्घ आहे. महाविद्यालयामध्ये 4 वर्ष येणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटतं की 4थ्या वर्षाच्या शेवटी जरी अभ्यास केला नसला तरी विद्यापीठानं आपणाला पदवी दिली पाहिजे. म्हणजे 4च वर्षामध्ये आपण पदवीधर व्हावं असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून आम्ही फारसं काही करून घेत नाही. परंतु समर्थ निद्रेचे 4 तास सोडले तर 20 तास अखंड उद्योगच करत होते आणि हा उद्योग 12 वर्ष करत होते. त्या समर्थ हे समर्थच होते म्हणून स्वतःची वाट शोधित ते गेले. महापुरुष आणि धबधबा किंवा जलप्रवाह स्वतःचे मार्ग स्वतःच निश्चित करीत असतात. त्यांना मार्गदर्शकाची गरज तशी भासत नाही. तसं समर्थ त्या वयामध्ये मार्ग शोधित गेले आणि तिथे आसनस्थ झाले. हे करीत असताना अर्थात त्यांचे हे प्रयोग काही वैचारिक असतील, काही मानसिक असतील. विशेषतः दुपारच्या वेळी जेव्हा ते नाशिकला येत असत तेव्हा काही पंडितांच्या, काही प्रवचनकारांच्या, काही विद्वानांच्या सहवासात ते राहत आणि काही ग्रंथांचा अन्वयार्थसुद्धा ते तिथे बसून लावत असत. कारण आपण म्हणतो पण आपल्या संस्कृतीचं महिमान सांगणारे आणि सिद्ध करणारे योगवासिष्ठापासून भगवद्गीतेपर्यंतचे अनेक ग्रंथ आहेत आणि या ग्रंथांचं परिशीलन अगदी शांतपणे करण्यासाठी तसंच एखादं महत्त्वाचं क्षेत्र किंवा स्थान वाट्याला यायला हवं. गीतेच्या प्रती आज कुठेही उपलब्ध आहेत, पण गीतेचं वाचन करण्यासाठी कोणातरी अधिकारी पुरुषाचा सहवास आणि एखाद्या पवित्र स्थानी घडणारा रहिवास हा आवश्यक असतो. तो समर्थांच्या वाट्याला आला आणि 12 वर्षामध्ये या ग्रंथांचं अध्ययन ते करत होते. समर्थ हे तसे वस्तुनिष्ठ होते, कुठल्याही भावनेच्या आहारी जाणारे नव्हते. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पाहावे, खरे खोटे निबडावे अंतर्यामी असं म्हणणारा हा माणूस होता. प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही असं म्हणण्या इतपत वृत्तीची कठोरता, निष्ठुरता आणि बुद्धीची विदारकता त्यांच्याजवळ होती. त्यामुळे ग्रंथ वाचला तरी ग्रंथांच्या आहारी जाणं हा त्यांचा भाव नव्हता. त्यामुळे ग्रंथाची सुद्धा ते मनाशी फोड करीत असत आणि खरोखरच या वचनाला काही अर्थ आहे का असा विचार आपल्या मनाशी करत असत. त्या प्राचीन ग्रंथांचं परिशीलन या पद्धतीनं करणारा, वैज्ञानिकाच्या निष्ठेनं करणारा एक विचारी आणि अंतर्मुख विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक नाशिकच्या परिसरामध्ये पसरत चालला होता. पण त्याहीपेक्षा अगदी पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तापासून माध्यान्ह काळापर्यंत गायत्रीचा आणि रामनामाचा जप करणारा हा एक बालयोगी म्हणून त्यांना टाकळीच्या पंचक्रोशीमध्ये एक मान्यता मिळू लागली. पण एक निश्चित की त्यांना परमेश्वर हवा होता, सर्व स्वरूपात जवळून पाहायचा होता आणि आपला सांगाती, आपला सोबती, आपला सखा म्हणून सदोदित त्यांना तो बरोबर हवा होता. एखाद्या क्षणी स्वप्नदृष्टांताच्या रूपानं त्याची गाठभेट झाली तर त्यांना तेवढी पुरेशी वाटत नव्हती. त्यांना जणू काही तो आपल्या जवळच आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे हा अनुभव त्यांना हवा होता आणि त्यासाठी ते आसुसलेले होते. बाकीची सारी माया आहे असंच त्यांना वाटत असेल. तर अशा अवस्थेमध्ये काही वर्ष गेल्यानंतर मग मात्र प्रभूच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा त्यांना दिसू लागल्या आणि मग धर्मग्रंथामध्ये पारमार्थिकांना येणाऱ्या अनुभवांचं वर्णन आणि प्रत्यक्षात स्वतःला येणारे अनुभव यांचा ते तौलनिक अभ्यास करू लागले. अशा वेळी समर्थांचा गुरु कोण होता? अनेक महापुरुषांना कोणी ना कोणीतरी गुरु भेटले होते. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले, पण रामदासांना गुरु म्हणून कोण भेटले तर प्रभू रामचंद्र हेच त्यांचे गुरु. प्रत्यक्षामध्ये कोणीही असा नरदेहामध्ये मार्गदर्शन करणारा गुरु हा त्यांना भेटला नाही. समर्थ हे एका अर्थानं स्वयंभू होते. तेव्हा स्वतःच्याच प्रेरणेनं स्वतःच मार्गदर्शन स्वतःचं करवून घेत पुढे जाणारे असे ते परमार्थ क्षेत्रामधले एक साधक म्हणून त्यांच्या आयुष्यातला काही काळ गेला. एक वेगळ्या प्रकारची पूर्णावस्था त्यांना प्राप्त झाली. आपल्या देशामधल्या सर्व थोर पुरुषांचं वैशिष्ट्य असं की त्यांना पूर्णावस्था प्राप्त झाल्यानंतर त्या अवस्थेचा त्याग करावा, तिच्याकडे पाठ फिरवावी आणि पुन्हा समाजाच्या दिशेनं जावं असं त्यांना वाटत राहिलं आहे. त्याला असं वाटू लागलं की शेवटी परमेश्वरानं निर्माण केलेलं हे जग निदान आपली ही मातृभूमी डोळ्यांनी पाहावी. इथे विवेकानंद आणि रामदास यांच्यामध्ये एक प्रकारचं साम्य आहे. खरं जर म्हणाल तर ध्यानातून एक प्रकारची पूर्णता लाभल्यानंतर या माणसानं
त्याच जागी एक मठ स्थापन करायला हवा होता आणि तिथेच लोकांना दर्शनाची वेळ अमुक म्हणून बाहेर फलक लावून बसायला हवं होतं. पण असं न करता हा माणूस पुन्हा बाहेर पडण्याची वार्ता करतोय आणि लोकांना सांगतोय की इतके दिवस गेली 12 वर्ष मी इथे राहिलो, तपश्चरण केलं, पण मला असं वाटतं की वडिली जे निर्माण केले ते पाहिले पाहिजे, की शेवटी विधात्यानं जे काही निर्माण केलं ते वस्तुजात, तो समाज मला पाहायला हवा. इथे त्यांचं वेगळेपण आहे. मला समाज पाहायला हवा, मला जग पाहायला हवं असं म्हणणारा हा वेगळा संत होता. महाराष्ट्रामध्ये संत होते, त्यांच्या परीने ते श्रेष्ठच होते, परंतु लोकजीवनाचं किंवा समाजाचं अवलोकन करण्याची अनिवार्य तृष्णा बाळगणारा असा एक सामाजिक वृत्तीचा संत म्हणून समर्थांकडे आपणाला पाहावं लागेल. तेव्हा समर्थांचं जीवन हे तसं होतं आणि मग ते एखाद्या सरितेचं जीवन जगत असे फिरत राहिले. हे फिरणं देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घडलेलं आहे. म्हणजे खरं जर म्हणाल तर त्यांना प्रथम अयोध्या पाहायची होती, कारण त्यांना प्रिय असणाऱ्या प्रभू रामचंद्राची ती नगरी होती. जिथे युद्ध नाही अशी अयोध्या त्यांना डोळ्यांनी पाहायची होती. तिथे काही काळ राहायचं होतं. हा त्यांच्या भावनेचाही भाग होता आणि त्याच वेळी समाजजीवनाच्या अभ्यासाचाही तो भाग होता. म्हणून ते पहिल्यांदा उत्तरेकडे वळले आणि जात असताना मात्र प्रत्येक क्षेत्री काही काळ ते थांबले. अर्थात क्षेत्रामध्ये थांबल्यानंतर त्यांच्यासारख्या महापुरुषाकडं भक्तभाविकांचं लक्ष जाणं हे स्वाभाविक होतं. समर्थ हे अनेक प्रांतामध्ये फिरलेले संत आहेत. मराठीतून अन्य प्रांतीयांशी बोलणं हे तेव्हाही त्यांना अशक्य वाटलं असेल. म्हणजे समर्थांच्या सारख्या बुद्धिमंताला एकापेक्षा अधिक भाषा ज्ञात असणं तेव्हा आवश्यक वाटलं असावं आणि मग त्या प्रांताच्या चालीरीतीही त्यांनी अभ्यासल्या असतील, केवळ भाषाच नव्हे. आणि ही सगळी भाषा आणि ही प्रांतरचना हे सारं पाहिल्यानंतर या देशाची संस्कृती इथून तिथून एक आहे हे त्यांच्या लक्षात आलं असलं पाहिजे. शेवटी राम कृष्ण हरी हे शब्द काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाला समजू शकतात आणि तुळशी वृंदावन ज्या अंगणामध्ये नाही असा हिंदू तेव्हा तरी सापडत नसे, दिसत नसे. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा ते दिल्ली भागामध्ये आले, श्रीनगरला ते गेले होते अशी नोंद आहे, तेव्हा तर्क करायला आणखी एक जागा आहे ती अशी की दिल्लीच्या बादशहाच्या आश्रयानं धर्मप्रचार करणारा फकीरांचा एक वर्ग होता आणि पहाटेच्या प्रहरी बांग देणारा, लवकर उठणारा, शुचिर्भूत जीवन जगणारा, स्वधर्माचा मोठ्या निष्ठेनं प्रचार आणि प्रसार करणारा धर्मनिष्ठांचा तो वर्ग त्यांनी पाहिला असेल. आणि तेव्हाच या माणसानं आपल्या मनाशी अशी संकल्पना केली असेल की माझ्याही धर्माचा कोणीतरी प्रचारक हा या निष्ठेनं घराच्या बाहेर पडला पाहिजे आणि त्यासाठी धर्मप्रचारकांची एखादी संघटना, एखादा संप्रदाय उभा केला पाहिजे. हा कोणीतरी केला पाहिजे, केल्याने होत आहे रे, अन्य कोणी केलं नाही तरी हे काम मी करणार. हा मनोदय त्यांचा कदाचित त्या भागामध्ये आकाराला आला असेल. खरं या पद्धतीनं त्यांची चरित्र कोणी लिहिली नाही, परंतु या परिभ्रमणामुळे त्यांच्या जाणीवा कशा विस्तृत होत गेल्या, सखोल होत गेल्या याची आपणाला कल्पना येईल. आणि तिथे माझ्या दृष्टीनं रामदासी संप्रदायाचा जन्म जो झाला तो त्या दर्शनामुळे झाला. आणि मग त्यांना एक कसा एक हिंदू फकीरांचा वर्ग दिसू लागला की हा कोणीतरी वर्ग तयार केला पाहिजे आणि त्यानं समाज घडवला पाहिजे. हा विचार घेऊनच माणूस तो पुढे प्रवास करत होता. असं म्हणतात की शीख समाजामधले काही गुरुही त्यांना भेटले होते आणि त्यानंतर समर्थांनी केवळ त्यांच्या आग्रहास्तव मानस सरोवरापर्यंत प्रवास केला होता. तर मानस सरोवरानंतर मग पुढे ते असे अगदी सागर तीरावरून खाली रामेश्वरपर्यंत गेल्याच्या नोंदी आढळतात आणि रामेश्वरवरून मग पुढे कोल्हापूर, त्यानंतर पुढे चिपळूण अशा काही गावी ते गेले आहेत. म्हणजे समर्थांची यात्रा दीर्घकाळ चालली होती. या यात्रेमध्ये अनेक ठिकाणी ते थांबले होते आणि थांबत असताना अनेक सज्जनांच्या गाठीभेटी, अनेक पंडितांचा सहवास, अनेकांची चर्चा, कुठे प्रवचन, कुठे कीर्तन, कुठे धन्यती गायनी कळा तिचा प्रयोग, हे सगळं चाललं असलं पाहिजे. 12 वर्ष नुसतं फिरणं, राहत्या गावात आणि राहत्या पेठेत फिरणं सुद्धा अवघड आहे. उघड्या डोळ्यांनी 10 पावलं रोज टाकणं हे सुद्धा अवघड आहे. हा माणूस 12 वर्ष डोळ्यांनी फक्त जग पाहत होता आणि हे पाहत असताना त्याला काही समजत होतं, त्याच्या हे लक्षात येत होतं. एकतर स्वकीयांचं राज्य इथे कुठे दिसतच नाही, या प्रजेला तसा कोणी वाली उरला नाही
अगदी कणसाला आलेलं पीक हे कोणीही खुडून नेतं. शेतकऱ्याच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. व्यापारी सुद्धा तसे हवालदिल झालेले आहेत. उद्योगाच्या वाटा जवळजवळ बंदच झालेल्या आहे. लोकांचा धीर खचलेला आहे. कोणाच्याही मनात उभारी उरली नाही. जगण्यासारखं काही राहिलंच नाही. अत्यंत केविलवाणं जिणं या भारतीयांच्या वाट्याला आलेलं आहे. ही माणसं कलहप्रिय आहेत, संघर्षप्रिय आहेत, परंतु एकात्मतेच्या आसनावरून स्वतःच्या उत्कर्षाची विवंचना वाहणं त्यांना कधी जमणार नाही, जमत नाही, हे त्यांच्या लक्षात येत होतं. आणि हे लक्षात येत असताना एक समाज दर्शनसुद्धा त्यांच्या चित्तामध्ये कुठेतरी आकार घेत होतं. आणि अशा रीतीनं हे पुढे जाणं हे चालूच होतं. म्हणजे महापुरुषांना पुढे गेल्यानंतर इतरांपेक्षा थोडं अधिक दिसत असावं तसं समर्थांनाही दिसत होतं. आणि म्हणून या परिभ्रमण कालामध्ये त्यांच्या सामाजिक जाणीवांचं जणू परमेश्वरानंच संस्करण केलं की हे पहा, दिल्लीच्या आसपास जिथे बादशहाचं राज्य आहे तिथे त्यांच्या स्वकीयांची अवस्था पहा, आणि जिथे कोणीच कोणाला वाली नाही तिथे या महाराष्ट्राची दैना पहा. समर्थांचा जन्म हा 1608 सालचा, शिवछत्रपतींचा जन्म हा 1630 सालचा. म्हणजे समर्थ रामदास हे वयानं 22 वर्षानं मोठे होते. म्हणजे तेव्हा तरी निदान छत्रपतींच्या आधाराची तशी त्यांना गरज नव्हती, कारण ते उत्तरेकडे जाऊन पोहोचले होते. जो माणूस स्वतःच्या प्रेरणेनं स्वतःच्या घराबाहेर पडला आणि स्वतःचं तपश्चरण स्वतःच्या पद्धतीनं करीत राहिला आणि उभ्या देशाची यात्रा ज्यानं केली त्याला तशी अन्य संरक्षकाची गरजच भासत नव्हती. म्हणजे शेवटी समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा जाब विचारणारा हा निर्भय आत्मा होता. म्हणजे जन्मशकावरून सालावरून आपलं हे लक्षात यायला हवं की यामध्ये बरंच अंतर होतं. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र या माणसाला असं वाटू लागलं की भारताचं समाज जीवन हे कोणीतरी वेगळ्या तऱ्हेनं घडवलं पाहिजे आणि हे घडवण्याचं कार्य बुद्धिपुरस्सर कुठेतरी सुरू झालं पाहिजे. पण हे करायचं कोणी आणि सुरू करायचं कुठे याचा अंदाज घेतच त्यांचं फिरणं चालू होतं. समर्थांच्यावरती परकीय लोकसुद्धा प्रेम करीत असत. याचं कारण असं की खरोखरच तो माणूस मोठा होता. साधू हा कोणत्याही जातीचा, जमातीचा आणि धर्माचा असला तरी त्याच्यापुढं माणसं उपजत बुद्धीनं नतमस्तक होतात. आपण काही साधूची जात पाहत नाही आणि साधूला जात असतही नाही. फक्त साधू हा जातिवंत साधू असेल तरच त्याला जात नसते. नाहीतर काही दर्गे हे हिंदूंना सुद्धा प्रिय झाले ना. शेवटी काही संशोधकांचा तर्क असा आहे की शहाजी आणि शरीफजी ही जी नावं आली आहेत ती शहा शरीफजी हा जो दर्गा त्या दर्ग्यावरून आली असावीत असाही तर्क आहे. शेवटी देवस्थानं ही कोणाची असली तरी त्यांच्यावर प्रेम करण्या इतपत उदार मनस्कता या हिंदू धर्मानं या भूमीमधल्या आपल्या लेकरांना दिली आहे असं मला वाटतं. म्हणजे अन्य धर्मियांच्यावरती सुद्धा प्रेम करण्याचा एक अधिकार आम्हाला आहे असं इथल्या लोकांना वाटत आलं आहे. आणि म्हणूनच इतरांचा तिरस्कार या भूमीमध्ये कधी घडला नाही. जे कोणी आले त्यांना येऊ दिलं गेलं आणि आल्यानंतर ते राहिले, नुसते राहिले नाहीत तर राज्यकर्ते झाले. ही मोठी अडचण होती. म्हणजे राहण्याला कोणाचा विरोध व्हावा असं काहीच नव्हतं, परंतु समर्थांना हे जाणवत होतं. भूतमात्रामध्ये परमेश्वर पाहणाऱ्या त्यांच्यासारख्या थोरपुरुषाला सुद्धा हे जाणवत होतं की या देशाची संस्कृती आणि इथल्या समाजाचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि हा जर बुद्धिपुरस्सर कोणी सावरला नाही तर शेवटी या अग्रतिकतेला अंतच राहणार नाही. आणि म्हणून बुद्धिपुरस्सर काहीतरी करावं या हेतूनं प्रेरित झालेले समर्थ फिरत 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 अगदी दूरपर्यंत गेले आणि मग शेवटी पुन्हा एकदा आपल्या जन्मग्रामी गेले असं सांगतात. आणि जन्मग्रामी गेल्यानंतर आपल्या आईला ते भेटले. अर्थात काही गावकऱ्यांनी पैठण या गावी त्यांची भेट घेऊन घरचं सारं वर्तमान त्यांना सांगितलं होतं असं काही चरित्रकार सांगतात. समर्थ कीर्तनाला उभे होते. पैठण हे गाव होतं, त्याला तसा इतिहास होता. लोक अतिशय भाविक होते. समर्थ कमालीचे रंगले होते, श्रोते तन्मय झाले होते. पण समर्थांच्या त्या धिप्पाड आकृतीकडं पाहिल्यानंतर जांबा या गावच्या कोणातरी माणसांना सहज आठवण आली की जर का ठोसरांचा नारायण आज हयात असता तर तो चेहरा हुबेहूब असा दिसला असता. कदाचित तोच तर नसेल ना असा संदेह आला. आणि ते प्रवचन संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर जरा पुढे जाऊन आग्रहपूर्वक त्यांना सांगितलं की जर तुम्ही ठोसरांचे चिरंजीव असाल तर आपली माता आपली प्रतीक्षा करते आहे हे आम्ही आपणाला सांगतो. तुम्हाला आमच्या गावी यावं लागेल, तुमच्या गावी यावं लागेल, तुमच्या घरी जावं लागेल हे समर्थांना त्यांनी सांगितलं. ही शक्यता आहे. पुढे समर्थ मात्र आईच्या ओढीनं गेले. आता या माणसाला स्वतःच्या आईविषयी बरंच काही वाटत होतं. जेव्हा आईला समर्थ भेटले असतील तेव्हा
खरोखरच त्या दोघांना काय वाटलं असेल याची कल्पना करणं सुद्धा अतिशय अवघड आहे. एक तर आपला मुलगा, ज्याचा धावा करून आपली नजर आपण गमावून बसलो. आसबं ढाळून ढाळून डोळे अधू झाले. नारायणाची वाट पाहिली पाहिली, चेहरा सुकला. म्हातारी वाकली, पण नारायण काही दिसत नाही. दिसण्याची शक्यता नाही. येईल कधीतरी असं आईला वाटत होतं. आई वाट पाहत होती. गावोगावी सगळ्या सोयऱ्यांना सांगावा धाडत होती. असला नारायण, रुसला नारायण, बसला नारायण, असला कुठे तर आणा त्याला इकडे, मला तो हवा आहे. पण नारायण काही येत नव्हता. नारायणाच्या नावाचा जप मात्र नारायणाच्या घरात चालू होता. शेवटी नारायणाचं नाव पुत्रामुळे उच्चारलं जात आहे, यामध्ये कदाचित त्या दुःखी वृद्धीला एक प्रकारचा आनंदही झाला असेल. पण जेव्हा समर्थ स्वतःच्या जन्मग्रामी आणि अगदी स्वतःच्या घरामध्ये गेले, तेव्हा अंगणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या प्रभूच्या नावाची गर्जना त्यांनी केली, जय जय रघुवीर समर्थ. ओंजळभर धान्य घेऊन त्यांची वहिनी पुढे गेली आणि समर्थांच्या लक्षात आलं की वहिनीने आपणाला ओळखलं नाही. तेव्हा ते सहज म्हणून गेले, म्हणे की मी केवळ ही भिक्षा घेऊन संतुष्ट होणारा नाही, मी मुळात परघरचा नाही, इथलाच आहे. म्हणून ते आत गेले. एवढ्यात आईला चाहूल लागली. आवाज ओळखीचा वाटला. आईचं अंतःकरण हे मुलापुरतं तरी अतिशय संवेदनक्षम असतं. म्हणजे आकाशवाणी केंद्रासारखंच त्याचं काम चालू असतं की आपला मुलगा कुठे आहे, कुठून बोलतो आहे हे आईला कळतं. तसं समर्थांच्या आईला चाहूल लागली आणि ती अशी उभी राहिली. एवढ्यातच समर्थ येऊन भिडले. आईच्या एवढंच लक्षात आलं की पोराचा देह कवेमध्ये मावत नाही. लहानपणी मांडीवरती खेळणारा नारायण आता पर्वतासारखा वाटतो आहे, धिप्पाड झालेला आहे. आईला बरंही वाटलं आणि वाईटही वाटलं. वाईट असं वाटलं की आपली नजर गेली आणि आता नारायणाला पाहायचं कसं. काही चरित्रकार सांगतात, आपण फक्त वाचायचं आणि पुढे जायचं की समर्थांनी प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं, आईच्या नेत्राला स्पर्श केला, आईची गेलेली नजर परत आली. काय झालं माहीत नाही, पण कदाचित दुःख ओसरल्यामुळं, मानसिक समाधान मिळाल्यामुळं व्याधी निराकरण हे वैद्यकीय दृष्ट्यासुद्धा तसं शक्य आहे आणि त्यामुळे कदाचित गेलेली नजर परत आली असेल. पण नजर गेली होती आणि आली होती ही वस्तुस्थिती आहे. मग तोच सारा चातुर्मास त्यांनी जांभया गाबीच काढला. आणखी आईला काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की आई, हे शरीर नश्वर आहे, पण भूतमात्रात ईश्वर आहे, तसा तो सर्वत्रच आहे. प्रभूचे न्याय मला उमगलेले आहेत. तू तर आता वृद्ध झाली आहेस, तुला काही गोष्टी विश्वासपूर्वक सांगतो. आणि भागवतामधला तो 11 स्कंध तो त्यांनी नीट समजावून दिला. आणि शेवटी आईची अशी एक पारमार्थिक तयारी करून ठेवली की प्रसंगी पहिलं तीर दिसू लागल्यावर या जगाचा निरोप घेताना थोडीसुद्धा भीती वाटू नये. शंकराचार्यांनी सुद्धा स्वतःच्या मातेच्या बाबतीत असा काही प्रयत्न केला होता असं त्यांचे चरित्रकार सांगतात. तर तो चातुर्मास संपल्यानंतर ते आईला म्हणाले की तुझ्यासाठी मी इथे थांबलो, तुला सांगायचं ते सांगितलं, आता मला गेलं पाहिजे. मलाही परमेश्वराची हाक ऐकू येते आहे. माझं म्हणून काही नियोजित कार्य आहे, नियतीनं ते ठरवलं आहे, मला ते कार्यच हाक मारत आहे, मला गेलं पाहिजे. या 4 महिन्यामध्ये समर्थांनी आपल्या प्रवासाचा वृत्तांत आईला सांगितला. आपण केलेलं तपश्चरण, आपल्याला आलेले अनुभव आई कौतुकानं ऐकत होती. तासनतास मी कधी कधी पाण्यात उभा राहत असे, अंगाला खेकडे येऊन चावत असत. कधी पळून जावं असं वाटत असे, पण आई मी तसाच उभा राहत होतो. कारण काठावरती गेल्यानंतर पुन्हा गावकरी यायचे, वेळ घ्यायचे, एकाग्रता भंग पावायची. म्हणून पाण्यात जाणं बरं असं काही वेळा वाटायचं. पाण्याच्या अंगी उद्धरण शक्ती असते, त्यामुळे उभं राहतानाही जरा हलकं फुलकं वाटत असे. आणि मूलाधार चक्राला गार पाण्याचा स्पर्श घडल्यानंतर कुंडलिनीला जागृती लवकर येते असं हठयोगावरच्या ग्रंथात मी वाचलं होतं. म्हणून मी काही वेळा मुद्दाम पाण्यामध्ये उभा राहत होतो. काही वेळा तसा अनुभव येतही होता. रात्री एखादं सूचक स्वप्नही पडत होतं. हे सारं मी करीत होतो. शेवटी हा चातुर्मास संपला आणि आपल्या कर्मभूमीच्या दिशेनं तिचा शोध घेत समर्थ निघाले. तेव्हा सारं गाव त्यांना निरोप देण्यासाठी अगदी पाणवठ्यापर्यंत असं निघालं होतं आणि तिथे थांबलंही होतं. आता आईला सोडून जावं लागणार, त्यांनाही ते जाणवत होतं. आणि विशेषतः आईला ते जास्त जाणवत होतं. कारण आता या वृद्धेला असं वाटत होतं की मुलानं जवळ राहावं. इतकी वर्ष तो दूर होता, आता तरी त्यानं जवळ राहावं. कारण 12 वर्ष नाशिक परिसरात आणि त्यापुढची 12 वर्ष देशभर फिरण्यात, 24 वर्ष या मुलाला मी वंचित होते, पारखी होते. आता निदान माझ्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी तरी हे माझं पोर, पर्वतासारखं झालेलं पोर, आधार म्हणून तरी माझ्याजवळ राहावं असं आईला वाटत होतं. पण समर्थ म्हणू लागले की शेवटी हे देवकार्य आहे, हे देशकार्य आहे, मला आई गेलं पाहिजे. पण असू दे, मी कुठेही असलो
तरी शेवटी एखाद्या स्मरणाच्या सूत्रानं मी तुझ्याशी सदोदित जोडलेला राहील, एवढं आश्वासन त्याने दिलं होतं. मग शेवटी आता जाणार पोर म्हटल्यानंतर एक काठी टेकीत चालणारी ही वृद्धा तिनं आशीर्वादासाठी आपला थरथरता हात वरती उचलला. माझ्या दृष्टीनं एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असं महाराष्ट्राच्या इतिहासामधलं हे दृश्य होतं की लोककार्य करण्यासाठी, देशकार्य, धर्मकार्य, समाजकार्य करण्यासाठी उद्युक्त झालेला आपला मुलगा आपल्याला सोडून आता पुन्हा कदाचित न भेटण्याच्या तयारीनं जात असताना डोळे भरून पाहणारी, पाणावलेल्या नजरेनं, एकटक नजरेनं त्याच्याकडं पाहणारी वृद्ध आई आपला हात वर जेव्हा करीत असते तेव्हा जगाचा इतिहास घडत असतो हे फक्त त्या इतिहासाला आणि इतिहासाच्या निर्मात्यांनाच कळत असतं, बाकीच्यांच्या हे ध्यानीसुद्धा येत नाही. तसं समर्थांच्याही बाबतीत झालं असेल. शेवटी समर्थ गेले. त्यांनाही भूमीचा शोध घ्यायचा होता. परत काही काळ नाशिकला जाऊन राहिले. मग अगदी कृष्णेच्या तीरावर काही काळ थांबले, उगमस्थानाजवळ गेले, महाबळेश्वरला जाऊन थांबले, मग नंतर पुढे वाईला आले, त्यानंतर माहुलीला गेले, मग पुढे कराड भागामध्ये गेले आणि शहापूर नावाचं एक जे लहानसं गाव आहे तिथे एक असा डोंगर आहे, त्या शहापूरच्या डोंगरावरती काही काळ ते राहिले. दिवसभर अशी भ्रमंती करायची, जरा अंदाज घ्यायचा, लोकांशी संपर्क साधायचा, लोक कुठे आहेत त्यांचं मनोगत जाणायचं आणि मग शेवटी आपल्या मनातला एखादा विचार लोकांना सांगायचा. असं करीत बराच काळ गेला. अगदी कोल्हापूरपर्यंत गेले, मिरजेला गेले. वीणाबाईंची आणि समर्थांची गाठभेट ही मिरजेला झाली आहे. तर समर्थांना त्यांना भेटलेला शिष्यवर्ग हा असा इतरत्रही भेटत होता. तर शहापूर परिसरामध्ये राहिल्यानंतर समर्थांना असं वाटलं की ज्या लोकांचं कल्याण व्हावं असं आपणाला वाटतं त्या लोकांना जागं करणं तरी आवश्यक आहे, संघटित करणं आवश्यक आहे, त्यांना काही सांगणं आवश्यक आहे, त्यांच्या अज्ञानाचं निर्मूलन, निराकरण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी संस्थात्मक पातळीवरती काहीतरी प्रयोग करणं आवश्यक आहे. आणि हा प्रयोग कसा करायचा, कुठे करायचा याचा विचार चालू असताना ते मसूर या गावी येऊन थांबताहेत आणि तिथे त्यांनी रामजन्मोत्सव साजरा करायला प्रारंभ केलेला आहे. म्हणजे समर्थांनी महाराष्ट्रामध्ये हा रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायला प्रारंभ केला आणि तो बुद्धिपुरस्सर केला. एकतर शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाची चाहूल त्यांना लागली असावी. विशेषतः भोसल्यांच्या जहागिरीच्या जवळपासचा हा भाग आहे आणि कधीतरी इथूनच काही काटक मंडळी उठतील आणि खांद्यावरती निशाण घेऊन धावत सुटतील असं त्यांना दिसतही असावं. पण ते मसूरला थांबले आणि दरवर्षी उत्सव साजरा करू लागले. अर्थात रामाचा उत्सव साजरा करणं यामध्ये विशेष काय आहे, परंतु समर्थांनी शेवटी एक रामजन्मोत्सव साजरा केला. याच्या मागची कारणं सामाजिक होती, धार्मिक होती, सांस्कृतिक होती. फार पूर्वी असं होत असे की यवनांच्या धाडी पडत असत आणि देवघरामधले देव असे उधळून बाहेर टाकले जात असत, मूर्तींचा विध्वंस केला जात असे आणि मूर्तीवरून हा कुठल्या धर्माचा अनुयायी हे ओळखलं जात असे. आणि ज्या घरामध्ये बरं देवघर आहे तिथे धर्म स्थिरावला आहे म्हणून त्या घराला आगसुद्धा लावली जात असे. म्हणून शेवटी आम्ही कफल्लक आहोत, निष्कांचन आहोत असं शत्रूला भासवण्यासाठी स्वतःच्या देवघरामधल्या मूर्ती उचलून नदीच्या डोहामध्ये टाकण्याची त्या काळची भित्र्या लोकांची प्रथा होती. या देशामधल्या बहुसंख्य नागरिकांनी आणि मुख्यत्वे करून हिंदूंनी आपले सारे देव उचलून खाली टाकले होते. अर्थात तेव्हा देवपूजेला काही अर्थ होता, कारण उपासने इतपत उसंतही होती आणि माणसं नाही म्हटलं तरी उपासनेच्या मार्गानं जाणारी होती. आज खरोखर देवावरती माणसाने आपलं फारसं काही अवलंबून ठेवलं नाही, कशावरच आणि काहीच अवलंबून नसल्यामुळं देवावरती तरी काय अवलंबून ठेवायचं हा गंभीर प्रश्न आहे. त्या काळी मात्र जीवनाचा अर्थच मुळात हे जीवन ज्यानं दिलं त्या जगन्नियंत्यावरतीच अवलंबून आहे असं भाविकांना वाटत असे आणि म्हणून देवपूजा घराघरामध्ये केली जात असे. पण ही पूजासुद्धा शेवटी अशी डोळ्यादेखत न पाहणारी काही करंटी माणसं होती, अन्यधर्मीय जरी असली तरी त्यांनासुद्धा देवाचं महत्त्व आणि महात्म्य कळायला हवं होतं. पण मूर्तीमध्ये देव असू शकत नाही, मूर्ती हा प्रकार आम्ही मानतच नाही, मूर्तीभंजन ही आमच्या धर्माची आज्ञा आहे. म्हणून मूर्ती कोणीही कोणासाठी तयार केली असली तरी मूर्ती आणि मंदिर यांचा विध्वंस हाच आमचा धर्म असं म्हणणारी काही वेडी खुळी आतताई माणसं होती. आणि त्यांनी असा चमत्कारिक धाक निर्माण केला होता की शेवटी मूर्तीपूजकांना आणि भक्तांना मूर्तीसमोर बसणं सुद्धा अशक्य झालं होतं. अशा परिस्थितीत आणि अशा एकूण पार्श्वभूमीवरती रामजन्मोत्सव साजरा करणं हे काम अवघड होतं, हे आपण मान्य कराल. हा रामजन्मोत्सव साजरा केला याचं कारण रावणाच्या बंदिशाळेमधल्या देवांना मुक्त करणारा राम हा देवांचा देव आहे, देवांना बंधमुक्त करणारा त्यांचा नेता आहे. आणि म्हणून या रामाचं स्मरण
वनवास काळामध्ये पुन्हा एकदा नवं राज्य, नवं स्वराज्य किंवा रामराज्य निर्माण करण्यासाठी उपयोगी पडेल या भावनेतून कदाचित त्यांनी हे केलं असावं. मग त्यांच्या घराण्यामध्ये रामभक्तीची परंपरा होती, पण लोक जागरण करण्यासाठी रामचंद्र हे त्यांना आराध्य दैवत म्हणून प्रिय व्हावं याचं कारणसुद्धा तसं थोडंफार ऐतिहासिक होतंच, की राम हा धनुर्धारी होता, योद्धा होता, वनवाससुद्धा सहन करीत असताना शेवटी काही एक आदर्श राज्याचं स्वप्न पाहणारा होता, म्हणून तो एक आदर्श राजा पुरुषोत्तम अवतार मानला जात होता. तेव्हा या रामाचं स्मरण जाहीरपणे करावं असं त्यांना वाटू लागलं आणि हे उत्सव होऊ लागले. सुरुवातीला माणसं भीत असत, फारशी मोठ्या संख्येने येत नसत. पुढे पुढे ते येऊ लागले. समर्थांचा दरारा मोठा आहे त्यांच्या लक्षात आलं. बिजापूरचा आदिलशहासुद्धा त्यांना मानतो हे ध्यानात आल्यानंतर लोकांना असं वाटू लागलं, हरकत नाही, मान्यता आणि प्रतिष्ठा लाभलेला एक तरी संन्यस्त आपल्या समाजामध्ये आहे, ही किती भाग्याची गोष्ट आहे. म्हणून समर्थांच्या विषयी वाटणारा आदर हा थोडा वाढू लागला आणि समर्थांच्या भोवती माणसं जमा होऊ लागली आणि अशा रीतीनं हा उत्सव हा चालू झाला. त्या उत्सवामध्ये समर्थांची प्रवचनं होत होती, कीर्तनं होत होती, कदाचित भाषणंसुद्धा झाली असतील आणि लोकांना त्यांनी सांगितलं असेल की शेवटी आता तुम्हाला तुमच्या दैवतांचंही विस्मरण होणार असेल तर जगता कशाला. म्हणजे जगण्याला काही अर्थ असल्याशिवाय जगण्यामध्ये स्वारस्य नाही. म्हणून जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या तुमच्यासारख्या विचारी माणसांनी आपल्या दैवतांचा तरी शोध घेतला पाहिजे. देव मस्तकी धरावा, अबघा हलकल्लोळ करावा, हा मंत्र महाराष्ट्राला समर्थांनी दिला. समर्थांनी एक वेगळ्या प्रकारचा सत्याग्रह गांधींच्या अगोदर या महाराष्ट्रात सुरू केला. नदीच्या तळाशी पडलेले आपापले देव शोधून काढा, उजळ माथ्यानं मिरवा. ज्याला आपली दैवतं मिरवता येत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. म्हणून वाडवडिलांनी आमच्या देवघरामध्ये आणून ठेवलेली आमची प्रिय आणि पूज्य दैवतं ही तरी आमच्या समोर निर्भयतेनं आम्हाला ठेवता यावीत. अशीही परिस्थिती नसेल तर जगण्यात अर्थ नाही. म्हणून ही एक अस्मिता, हा एक भाव समर्थांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. हा त्यांचा वेगळेपणा. आणि हे कार्य करीत असताना त्यांना असं वाटू लागलं की वर्षातून एकदा रामनवमी येणार आणि तेव्हाच फार तर एखादा सप्ताह आपण साजरा करणार. नित्य उपासनेचं काय आणि त्याच्यासाठी लोकजीवनाचं संस्करण करण्याची एखादी पद्धती कोणी शोधून काढू शकेल काय, हा विचार करीत असताना त्यांना असं वाटू लागलं की रामाचा भक्त आणि सामर्थ्याचं अधिष्ठान या जगाला पुरवणारा हनुमंत हे एक आराध्य दैवत भारतीयांच्या जीवनात यावं. आणि म्हणून त्यांनी गावोगावी मारुतीची मंदिरं बांधायला सुरुवात केली. लीलया द्रोणागिरी असा पेलणारा हा सामर्थ्यवंतांचा राजा हनुमंत हा रामाचा भक्त होता आणि गावाच्या सीमेवरती मारुतीचं मंदिर असलं म्हणजे युवक त्या दिशेनं जातील, व्यायामशाळा काढतील, तिथे काहीतरी करतील असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे 11 मारुती प्रसिद्ध आहेत, पण भारतामध्ये समर्थांनी बांधलेल्या मला वाटतं या मारुतीच्या मंदिरांची संख्या कदाचित 500पेक्षा अधिक असण्याचा संभव आहे. जातील त्या गावी मारुती, का तर तो सगळ्यांना समजत होता. ही आनंदाची गोष्ट. काही दिवसानं कदाचित आपली मुलं विचारतील की हा कोणाचा नातेवाईक होता का, कोण वगैरे. तर अशी परिस्थिती आज आढळते. परंतु तेव्हा मात्र रामकृष्ण आणखी हनुमंत या दैवतांची थोडीफार कल्पना तरी भारतीयांना होती. तर हे सगळं घडत असताना समर्थांना असं वाटलं की एक स्थायी स्वरूपाची संस्था आणि एक संस्कार पीठ स्थापन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जागेचा शोध घेत घेत भोवती डोंगराचा फेर असणारं चाफळ हे गाव त्यांनी शोधून काढलं. आता उभ्या भारताची यात्रा करणारा, अगदी गंगेच्या तीरापासून रामेश्वरापर्यंत संचार करणारा हा माणूस चाफळ या गावी जाऊन स्थिरावतो आहे, याला काही अर्थ असला पाहिजे. तसं जर म्हणाल तर चाफळला जाण्यासारखं काय त्या गावामध्ये आहे. पण तरीही त्या चाफळ खोऱ्यामध्ये समर्थ गेले याचं कारण असं की डोंगरांचा वेढा आहे आणि निसर्ग मोठा रम्य आहे आणि इथे जर आपण काही करू शकलो तर कदाचित आपणाला यश येईल. आणि शिवाजी महाराज, शहाजीराजे, अन्य मराठे सरदार यांचं कर्तृत्व इथेच फुलून येणार आहे. तेव्हा आपण आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवावी असं त्यांना वाटलं आणि ते तिथे जाऊन श्रीराम मंदिर बांधण्याचा आपला मनोदय गावकऱ्यांच्याजवळ त्यांनी व्यक्त केला. गावकरी चौकस होते, जिज्ञासू होते आणि त्यांनी फक्त अदबीनं चौकशी केली. मंदिर बांधणार म्हणता, बांधायला आमची हरकत नाही. त्या समर्थांनी त्यांना विचारलं की या गावामध्ये अशी एखादी जागा तुम्ही मला देऊ शकाल का की जिथे मंदिर बांधायला हरकत नाही. गावकऱ्यांनी एकच जागा दाखवली. ती जागा स्मशानाची होती. त्यांचं म्हणणं असं की आमच्यापैकी तिथे सहसा कोणी आकारण जात नाही आणि गेल्यानंतर परत येत नाही, त्या जागी मंदिर बांधायला काहीच हरकत नाही. म्हणून समर्थांना ते स्मशान दिलं. आता इथेही समर्थांची निर्भयता दिसते.
एखादा सामान्य माणूस असता तर म्हणाला असता, स्मशानामध्ये आवेडी जाणं, त्यातून थांबणं, त्यातून पाया खोदणं, त्यातून मंदिर बांधणं शक्य नाही. ही भूतं जर मागे लागली तर करायचं काय? त्याच्यापेक्षा गाव सोडणं अधिक चांगलं. पण या माणसानं शेंदूर भासलेले अनेक दगड अलगदपणे उचलले आणि नदीच्या डोहात लोकांच्या समोर टाकले की ह्या शेंद्री दैवतांच्या अंगात तशी कसलीही शक्ती नाही. असे दगड फेकले म्हणजे भक्ताला इजा होत नाही. मग हे सुद्धा एका अर्थानं मूर्तिभंजनच होतं, अंधश्रद्धावरती केलेला प्रहारच होता. म्हणजे केवळ इस्लामच्या उपासकांनीच मूर्तिभंजन केलं असं नाही, समर्थांनी वेगळ्या अर्थानं केलं की असली ही दैवतं तुम्हाला काही देऊ शकणार नाहीत, सावरू शकणार नाहीत. म्हणून कुंभार डोहामध्ये ती फेकण्याचा उद्योग त्यांनी मोठ्या मनोभावे केला. शेवटी त्यांनी एक म्हसोबा जो ठेवला आहे तो आजही चाफळला पाहायला मिळतो की असू द्या तुम्हा सर्वांचा प्रतिनिधी, शेवटी प्रतिनिधी हा म्हसोबासारखाच असला पाहिजे. आणि मग स्वतःच्या प्रयत्नांनी मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ केला आणि श्रमदानानं वास्तू बांधावी तसं चाफळचं ते मंदिर हे समर्थांनी युवकांच्या सहाय्यानं उभं केलं. हे बांधकाम जेव्हा अगदी शेवटी पूर्णावस्थेला जाऊन पोहोचलं, शिखरापर्यंत मंदिर गेलं, तेव्हा समर्थांना कोणीतरी विचारलं की इथे कुठल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार. तेव्हा समर्थ म्हणाले, प्रभू रामचंद्राची. ते मंदिर बांधून झालं आणि मग त्या मंदिरामध्ये असणारी जी रामाची मूर्ती आहे ती अंगापूरच्या डोहामध्ये समर्थांना सापडली असं सांगतात. कोणीतरी सांगितलं असेल की अंगापूरच्या डोहात बऱ्याच मूर्ती लोकांनी टाकलेल्या आहेत, बुडवलेल्या आहेत आणि समर्थांना सहज असं वाटलं असेल जिज्ञासेनं, मारावी बुडी उत्तम पोहत असत. गेले तळाशी, आणली एक मूर्ती, होती ती रामाची, ती त्यांना आवडली आणि ती मूर्ती तिथे स्थापन करण्यात आली आहे. आणि मग तेव्हापासून हे चाफळ या नावाचं संस्कारपीठ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं कार्य करू लागलं. गावोगावचे लोक दर्शनासाठी येत होते, समर्थ चौकशी करत होते. तुमच्या घरामध्ये वयानं लहान असणारी मुलं किती आहेत, तुमची नातवंड किती आहेत, तुम्ही रामाचं दर्शन घेतलं, फारच छान. तुमची मुलं तुम्ही मला देऊ शकाल का? मला जरा त्यांना शिकवायचं आहे, मला त्यांना इथेच वाढवायचं आहे, मला त्यांना इथेच घडवायचं आहे, मला मुलं हवी आहेत, मला मुलं हवी आहेत, तुमच्याकडं मुलं आहेत का? मी ही मागणी समर्थांनी केली. खरं जर म्हणाल तर आज जर आपल्याला कोणी विचारलं की तुमच्याकडे मुलं आहेत का, आम्ही म्हणू ही घेऊन जा. कळलं का? म्हणजे सगळी पाहिजे असल्यास देतो, कारण आम्ही त्यांना कंटाळलो आहोत. परंतु समर्थांना असं वाटलं की शेवटी मोठ्या लोकांना काही शिकवता येत नाही, शिकण्याच्या अवस्थेत आणि वयात ते असतच नाहीत. त्या जर शिकवायचंच असेल तर साधारण पोरवयाच्या मंडळींना शिकवायला हवं. आणि म्हणून त्यांनी या प्रकारचं आवाहन काही पालकांना, समाजामधल्या काही कर्त्या लोकांना केलं. आता इथे एक गोष्ट निर्विवादपणे घडली ती अशी की समर्थांच्या त्या संस्कार केंद्रामध्ये येणारी बहुसंख्य मुलं ही ब्राह्मण कुटुंबातून आलेली होती. त्या काळी सुविद्य असणारा वर्ग हा ब्राह्मणांचाच होता आणि ब्राह्मण्य रक्षावे अति आदरे अशी समर्थांची भावना होती. वर्णाश्रम व्यवस्था समाजभर रूढ झालेली होती आणि एकदम तिच्यात बदल करण्या इतपत ऐपत ही कुठल्याही संतात नव्हती आणि त्यांना तशी त्या काळी गरज वाटत नव्हती. पहिल्यांदा हिंदू समाज हा हिंदू समाज म्हणून जागेवरती राहावा, त्यानंतर त्याचं शुद्धीकरण काही करायचं असेल तर ते नंतर करता येईल. पण आहे ही समाजाची घडी, ही तरी निदान उद्ध्वस्त होऊ न देता तशी सांभाळली पाहिजे असं त्यांना वाटत असेल. आणि म्हणून शेवटी की साधारण जाणत्या कुटुंबातून काही मुलं तिथे आली आणि समर्थांनी त्यांना महंत म्हणून तयार केलं. आता यामध्ये काही समर्थांच्या हातून घोर अपराध घडला असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांनी फक्त ब्राह्मणांचाच कैवार घेतला असं जे म्हटलं जातं हा त्यांच्यावरती अन्याय आहे. कारण त्या काळामध्ये शिकण्याची तयारी असणारा वर्ग तेवढाच एक होता. म्हणजे बाकीच्यांचा शिक्षणाशी संबंध आला नव्हता आणि समर्थाने क्षत्रियांना सुद्धा क्षात्रधर्मासाठी आवाहन केलंच होतं. दासबोधामध्ये क्षात्रधर्माचं विवेचन केलं आहे, परचक्र निरूपणाचं विवेचन केलं आहे. म्हणजे समर्थांना क्षत्रिय हे सुद्धा तेवढेच प्रिय होते. अन्य दोन वर्ण हे तितके समर्थ नसावेत किंवा त्या क्षणी त्यांची गरज त्यांना भासली नसावी, ही त्यांच्या कार्याची काळानंच घालून दिलेली मर्यादा मानावी लागेल. त्यासाठी मला वाटतं त्यांना दूषण देता येणार नाही. पण काही लोकांना असं वाटतं की समर्थांना बाकीचा समाज दिसला नाही, दलितांचे प्रश्न कळले नाहीत. हे प्रश्न अलीकडचे आहेत. खरं हे प्रश्न तेव्हा नव्हते. समर्थ तरी कसे सोडवणार? मराठा तितुका मिळवावा असं हा माणूस सांगत होता. महाराष्ट्र धर्म वाढवावा हे त्याचं ब्रीद होतं. मराठा या संकल्पनेमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारे
आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणारे सर्वच जण अंतर्भूत होते. मुळात मराठा हा शब्द आणि ही संज्ञा आणि ही संकल्पना समर्थांच्या लेखी अतिशय व्यापक आणि विस्तृत होती. मराठा म्हटल्यानंतर फक्त जाधव आणि भोसले हेच फक्त त्यांना अभिप्रेत नव्हते, तर महाराष्ट्रामधले स्वाभिमानी लोक हे मराठे होते. आणि म्हणून मराठा तितुका मेळ बाबा असं समर्थ म्हणत होते. आणि समर्थना हे मराठे तेवढे प्रियही होते. तर अशा रीतीनं काही तिथे युवक जमा झालेले आहेत. समर्थ त्यांच्यावरती संस्कार करतायत. विशेषतः अगदी पहिला संस्कार शरीरबल संपादनाचा आहे. समर्थांनी आग्रहपूर्वक सांगितलं की शक्ती जर अंगी नसेल तर कोणतंही सत्कार्य घडू शकत नाही. कोण पुसे अशक्ताला, रोगी बरडा दिसे. सामर्थ्यहीन लोकांना परमेश्वरसुद्धा लाभू शकत नाही. म्हणून माझ्या पोरांनो, तुम्हाला अन्य काही जमलं नाही तरी चालेल, पण निदान 100 सूर्यनमस्कार तरी घालता आले पाहिजेत. आणि वर्षाच्या अखेरीस सहस्र सूर्यनमस्कारापर्यंत तुमची प्रगती झाली पाहिजे. त्या सूर्यनमस्कार हा त्यांचा पहिला संस्कार होता की अत्यंत दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला आहे, तर तो सुदृढ व्हावा यासाठी पहिल्यांदा हे शरीर साधना आवश्यक आहे. म्हणजे ज्या देशामध्ये हे सगळं मर्त्य आहे, व्यर्थ आहे, नाशवंत आहे, निरर्थक आहे असं सांगितलं जात होतं, त्या देशामध्ये सामर्थ्याचा उद्घोष करणारा हा साधू हा अपवादभूत होता. नाहीतर नरदेहाचं कौतुक करण्याची आपल्याकडे प्रथा नव्हती. हे तसं काय ओल्या मातीचं पोतं आहे, आजची फुलं म्हणजे उद्याचा पाचोळा आहे, कशातच काही अर्थ नाही, हे सांगणं फार सोपं होतं, पण अंमलात आणणं अतिशय अवघड होतं. कारण सांगणाराचं लक्ष तांदळावरती होतं, हे बघणाराच्या लक्षात येत होतं. मग हे सांगायचं कशाला हा मोठा प्रश्नच होता. पण तरी ते सांगितलं जात होतं की कालच मी आपणाला सांगितलं की आपल्याकडं लोक ऐकून घेतात ते मनोभावानं. सांगा तुम्ही, ऐकतो आम्ही, जमेल तेवढं नक्कीच ऐकू. तर तसंही तेव्हा घडलं असेल, परंतु समर्थांनी लोकांना ठणकावून सांगितलं की ज्याचं शरीर धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याच्या हातून परमार्थ साधन होणार नाही. म्हणून प्रपंच करावा नेटका या विचाराचं या माणसानं अगदी धर्मचक्र फिरबाबत तसं अगदी जागरण केलं. आणि हे जागरण करण्यासाठी आपल्या महंतांचा त्यांनी आधार घेतला. महंतांचा त्यांना तसा उपयोगसुद्धा झाला. त्या तिथं आलेल्या मुलांना घडवत असताना समर्थ अनेक प्रकारचे विचार त्यांना समजावून देत होते. कोणीतरी त्यांना विचारलं, आपला समाज हा वर्णाश्रम धर्मावरती अधिष्ठित आहे, माणसामध्ये भेद आहे. समर्थ त्यांना सांगत होते की समाज रचनेमध्ये कदाचित हे भेद असतील, पण परमेश्वराच्या दारामध्ये आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये माणसामध्ये जातीमध्ये भेद असू शकत नाही. भेटो कोणी एक नर, महारधेड चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन हा परमार्थामधला न्याय आहे. म्हणून परमार्थामध्ये भेदाला अवसर नाही. फक्त समाज व्यवस्थेमध्ये श्रमविभाजनाच्या तत्वाला अनुसरून कदाचित काही मर्यादा आपल्या आपणच लादून घेतल्या असल्या तर त्यामुळं या संस्था अस्तित्वात आल्या असतील, परंतु देवाच्या दारामध्ये हा भेदभाव नाही, हे त्यांनी समजावून दिलं. त्याच्यानंतर मग पुढे की बुवा आणखी काय करावं, हे ठीक आहे, हा भेद नाही, परंतु आमचं स्वतःचं काही जीवनविषयक कार्य आहे का, हे विचारल्यानंतर समर्थांनी आपल्या या महंतांना सांगितलं, पतित करावे पावन, शहाणे करावे जन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवीत जावे. काय करावं या प्रश्नाचं उत्तर हे त्यांनी तसं दिलं होतं. मग त्याच्यानंतर मनाचे हे श्लोक हे त्यांनी आपल्या या रामदासी लोकांना शिकवले. घरोघर जा, भिक्षा मागा, त्यापूर्वी मनाचा एक श्लोक म्हणा, त्यामुळं लोकांच्या चित्ताचं संस्करण घडेल, अशा रीतीनं समर्थ त्यांना शिकवत होते. पण त्याहीपेक्षा त्यांची ती प्रसिद्ध अगदी लोकश्रुत अशी पावनभिक्षा की परमेश्वरानं आम्हाला काय द्यावं आणि आम्ही त्याला काय मागावं. तर कोमलवाणी दे रामा, विमलकरणी दे रामा. काय मौलिक असे विचार आहेत पहा. पुढे सज्जन संगती दे रामा, अभेद भक्ती दे रामा, बहुजन मैत्री दे रामा. म्हणजे सज्जन संगती, अभेद भक्ती, बहुजन मैत्री या 3 शब्दांसाठी भावनिक एकात्मतेचं नोबेल पारितोषिक या माणसाला द्यायला हरकत नसावी. कारण हे शब्द तसे महत्त्वाचे आहेत की बहुजन मैत्री, सज्जन संगती आणि अभेद भक्ती ही मूल्य ज्या समाजात स्थिरावलेली आहेत, तो समाज हा तसा एकसंध, एकसंघ आणि पूर्णतया संघटित आणि सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना कळत होतं. मग पुढे विद्या वैभव अर्थारोहण दे रामा, जनसुखकारक प्रसंग ओळख अंतर पारख दे रामा.
हे मुलांना घडवत असताना आमच्या जीवनमूल्यांचा संस्कार त्यांच्या उमलत्या बुद्धीवरती करणारा हा संन्यस्त स्वतः मूल्यांचा जाणकार होता आणि जीवनाचा भाष्यकार होता, म्हणून हे सगळं सांगू शकत होता. नाहीतर आम्ही आमच्या मुलाला सांगू की चुकून जर का देवाचं दर्शनच घडलं आणि तू जर घेतलंस तर त्याला काय मागायचं हे मी फक्त तुला सांगून ठेवतो. लॉटरीचं तिकीट तू नुकतंच घेतलंयस ना, मग काय जे बोलायचं ते बोलून घे, पहिलं बक्षीस तुला मिळालं म्हणजे माझे सगळे प्रश्न सुटणार आहेत. परंतु या प्रकारची मागणी देवाजवळ करायची नसते. तर देवाला शेवटी सत्व मागावं, सामर्थ्य मागावं आणि या सामर्थ्याच्या बळावरती या भूमीचा उद्धार आम्ही करू अशी प्रतिज्ञा देवाच्या अंगणामध्ये करावी. परंतु देवाला अन्य काही मागू नये. हा संस्कारसुद्धा समर्थाने या आपल्या संप्रदायामधल्या नवयुवकांच्या वरती केला होता. आणि अशा रीतीनं मग शेवटी हे महंत तयार झाले की या महंतांना ते सांगत असत, आता फिरत राहा, कुठे थांबू नका, फार काळ मुक्काम करू नका, नुसतं प्रबोधनाचं काम करा. महंताच्या अंगी वेधशक्ती असावी, प्रबोधशक्ती असावी, हा समर्थांचा आग्रह होता. म्हणजे लोकांच्या अवधानाला वेध लावण्याची शक्ती ती वेधशक्ती, आणि वेध लावल्यानंतर समाज प्रबोधन करण्याची शक्ती ती प्रबोधशक्ती. ज्याच्या अंगी वेधशक्ती आणि प्रबोधशक्ती या द्विविध शक्ती आहेत तोच महंत म्हणून शोभतो. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी, अशी त्यांनी सूचना दिली होती. समर्थांच्या मठामध्ये असणारे महंत हे बहुसंख्य ब्राह्मण असले तरी काही अन्य जातीचेही होते. समर्थांच्या उपासकामध्ये काही मुसलमानही होते आणि त्यांच्या पद्यरचनेमध्ये काही उर्दू काव्यसुद्धा आढळतात. म्हणजे समर्थांची भाषेची जाणही तशी होती आणि काही खरोखरच मुसलमान शिष्य हे त्यांच्याजवळ होते. विशेषतः वारणेजवळ असणारा पारगावचा जो मठ, त्या मठाचा जो अधिपती शंकरजी गोसावी हा तर 96 कुळीचा मराठा होता. म्हणजे समर्थांनी नाईलाज म्हणून खरोखर तिथे काही ब्राह्मणांना प्राधान्य दिलं असेल, पण उरलेले जर कोणी उत्सुक असतील तर त्यांना काही त्यांनी पायबंद घातला नव्हता. फक्त अधिकार असावा हा त्यांचा आग्रह होता. आणि तो अधिकार कशानं मिळतो तर विवेक आणि वैराग्य हेची जाणावे महद्भाग्य, हे समर्थ सांगत असत. की तुमच्या अंगी विवेक नसेल, वैराग्य नसेल तर तुम्हाला महंत होण्याचा अधिकार नाही. त्यांना स्वतःला एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा लाभलेली होती, पण त्यांच्या शिष्यांना सुद्धा लाभली होती. आणि शेवटी देशभर या माणसांनी तसं जाळं विणलं होतं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र जागोजाग मठ आणि मंदिरं बांधली होती आणि प्रजेचं संस्करण ते करत होते. समर्थांनी नेमकं काय केलं म्हणून विचारलं तर त्यावरती असं सांगण्यात येतं की स्वराज्याचं जे आंदोलन शिवछत्रपतींनी सुरू केलं होतं, या आंदोलनाला राजनैतिक तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान समर्थांनी पुरवलं. शेवटी समर्थ आणि त्यांचे राजकारण इथे वादाला प्रारंभ होतो की समर्थांनी धर्मकारण केलं याविषयी दुमत नाही, पण राजकारण केलं का? पहिले ते हरुकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी, असं ते म्हणाले होते. पण त्यामध्ये राजकारण हा शब्द त्यांनी वापरला. तो राजकारण या अर्थानं नव्हे तर चातुर्य या अर्थानं, असं काही लोक म्हणतात. चातुर्य या अर्थाने वापरला याविषयी प्रश्नच नाही. आणि आज ज्याला राजकारण म्हणतात त्या अर्थानं समर्थांनी मुळीच राजकारण केलं नाही. म्हणजे हे मी आता पहिल्यांदा आपणाला सांगतो, हा सुद्धा एक शोधच आहे. कारण या अर्थानं राजकारण करायला समर्थ कशाला हवेत? हे कोणीही करू शकतं. देशाची आणि समाजाची बांधणी करण्यासाठी ज्या प्रकारचं समाजकारण करणं आवश्यक होतं त्या समाजकारणाला समर्थ राजकारण असं म्हणत असत. आणि तेव्हाचं धर्मकारण हे एका अर्थानं राजकारणच होतं. धर्म जगला तर समाज जगेल, धर्म वाचला तर समाज वाचेल, हे एक प्रकारचं समाजकारण आणि पर्यायानं राजकारणच होतं. आत्ताचं राजकारण हे थोडंसं वेगळं आहे. मुखवटे धारण करून या जगामध्ये परस्परांची फसवणूक करीत काळ काढणं याला राजकारण असं हल्ली म्हणतात. पण समर्थांचं राजकारण हे विधायक राजकारण होतं, दिशाविहीन राजकारण नव्हतं. मग आता इथे एक भाग येतो तो असा की समर्थ हे सारं करीत असताना शिवाजी महाराज काय करीत होते तर तेव्हा शिवाजी महाराजांचं कार्य हे तसं बहरत चाललं होतं. 74 साली त्यांना राज्याभिषेक झाला आणि समर्थ इथे तर अगदी चाफळ भागामध्ये आहेत. त्या समर्थांच्या अस्तित्वाची चाहूल शिवाजी महाराजांना प्रथम केव्हा लागली असावी? समर्थांचं धर्मकारण छत्रपतींच्या राजकारणाला निदान पूरक तरी झाला असावं का? याविषयी विचार केल्यास काही प्रश्नांची उत्तरं सहजी सापडू शकतात. ज्या अर्थी उभ्या भारताचा प्रवास केल्यानंतर समर्थ चाफळ खोऱ्यामध्येच येऊन थांबले, त्यार्थी त्यांच्या त्या थांबण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्यानंतर हरिकथा निरूपणाबरोबरच राजकारण या शब्दाचा उच्चार जाणीवपूर्वक त्यांनी केला, त्यार्थी त्यांच्या मनामध्ये राजकारणाची कुठली ना कुठली तरी कल्पना असलीच पाहिजे.
आणि शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी, असं संभाजीराजांना सांगणाऱ्या समर्थांना शिवाजी महाराज चांगले समजलेले होते. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जीवन एवढ्या बारकाईनं अभ्यासणारा तो माणूस शिवाजी महाराजांना भेटला नसेल असं म्हणायला तशी जागा नाही. आणि ज्या शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं, सुरतेमध्ये असणाऱ्या धनिकांच्या खजिन्यामध्ये रोकड किती आणि दागिने किती हे सांगू शकत होतं, त्याने इथे समर्थ रामदास या नावाचा धर्माचा कैवारी आणि रामाचा उपासक आहे हे सांगितलं नसेल, हे तसं संभवू शकत नाही. ही भेट केव्हाही झाली असली किंवा झाली नसली तरी त्या दोन महापुरुषांच्या योग्यतेला त्यामुळं तडा जाण्याचा थोडासुद्धा संभव नाही. आणि समर्थांचं अस्तित्व, त्यांचं धर्म विवेचन, त्यांचं ग्रंथ निरूपण हे छत्रपतींच्या कार्याला पूरक ठरलं याविषयी सुद्धा शंका घ्यायला कुठे जागा नाही. कारण हे वाचत असताना लक्षात येतं, नाहीतर या साधूनं क्षात्रधर्माचं विवरण कशासाठी केलं होतं. जयाशी वाटे जीवाचे भय, तेणे क्षात्रधर्म करू नये ही सूचना त्यानं देण्याचं काय कारण होतं. मारिता मारिता मरावे, तेणे सद्गतीस पावावे हे सांगण्याचं काय कारण होतं. अगदी पारघाटी असणाऱ्या जगन्मातेकडे पाहून हा माणूस विनंती करतो आहे की शेवटी दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, आणि पुढे तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हासी देखता. हे सगळं कोणाला उद्देशून होतं. समर्थांना काही खेड्यातला आणि पत्त्यातला राजा अभिप्रेत होता का. महाराष्ट्रामध्ये एक राजा दिसत असताना भवानीला साकडं घालावा असा दुसरा कोणता राजा होता. शेवटी शिवाजी महाराज हे त्यांच्या पद्धतीनं क्षात्रधर्माचं जागरण करत होते. आणि समर्थ हे स्वतः ब्रह्मवेत्ते होते, योगीराज होते, साक्षात्कारी पुरुष होते, साधू होते, समाज संघटक होते, विचारवंत होते. समर्थांची भूमिका थोडी वेगळी होती. लगेच काय समर्थ घोड्यावर बसले असतील आणि आता कुठल्या लढाईला निघायचं, मला सांगा मी पुढे जातो, असं म्हणण्या इतपत काही मला वाटतं त्या इतक्या अवखळ बुद्धीचे ते नव्हते. म्हणजे शांतपणे धीर गंभीरपणे पावलं टाकणारा हा बलाढ्य माणूस असा सहजी कुठल्या उर्मीच्या आहारी जाणारा नव्हता. मग काही संशोधकांना असा संदेह प्राप्त झाला. याचं कारण काय, तर शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक घडला तेव्हा समर्थ रामदास हे तिथे राजधानीमध्ये रायगडावरती हजर नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. समर्थांची कार्यपद्धती भिन्न होती. अगदी पहिल्या रांगेमध्ये बसणं वगैरे हे त्यांना कदाचित जमलं नसेल. आणि काही मंडळी समारंभामध्ये नेहमी हजर राहतात का, तर लक्षात येतं हा एक त्यात फायदा आहे. पण मला एक दुसरा प्रसंग आठवतो, स्मरतो, आणि त्यावरून समर्थांच्या कार्याची कल्पना येते. या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पहिला समारंभ साजरा झाला तेव्हा महात्मा गांधीसुद्धा दिल्लीत नव्हते. नोआखली भागामध्ये दंगलग्रस्त जीवांची आसवं पुसण्यामध्ये गांधीजी दंग होते. मग आता गांधी त्या समारंभाला हजर नव्हते, त्यार्थी भारतीय स्वातंत्र्याशी त्यांचा काही संबंध नसावा असा तर्क काही 12 आणे ते 1 रुपया दर किमतीची पुस्तकं लिहिणारे काही लोक, काही लेखक आणि काही वाचक नक्कीच करतील असं वाटतं. त्या समर्थ हे काही समारंभामध्ये आपल्या उपस्थितीनं लोकांच्या नजरेमध्ये भरण्याचा प्रयत्न करणारे नव्हते. याउलट दास डोंगरी राहतो, उत्सव देवाचा पाहतो. त्यांना नजरेआड राहणं अतिशय आवडत असे. म्हणजे शेवटी लोकांता इतकाच त्यांना एकांतही प्रिय होता. म्हणून तर ते म्हणत असत, काही निवळ काही खळबळ ऐसा कंठीत जावा काळ. म्हणजे ज्याला एकांत मानवला त्याला सर्व काही सुचू शकतं. आणि विशेषतः लोकनेत्यांनी आणि विचारवंतांनी एकांतामध्ये काही काळ राहिलं पाहिजे, तरच त्यांची बुद्धी निर्मळ होऊ शकते, अशी समर्थांची धारणा होती. तर अशा रीतीनं छत्रपतींच्या कार्याशी समांतर असं एक धर्मकार्य या महाराष्ट्रामध्ये समर्थांनी केलं. याच्याविषयी मतभेद जरी नसला तरी समर्थांचा प्रत्यक्ष छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाशी संबंधच नव्हता, हा सुद्धा एक चुकीचा तर्क आहे असं मला वाटतं. बुद्धिपुरस्सर ठाण मांडून धर्मस्थापना करणारा आणि गावोगावी आपले रामदासी धाडून लोकांच्या मनाचं किंवा वृत्तींचं संस्करण करणारा हा माणूस, त्याला या स्वराज्याशी काही कर्तव्य नव्हतं असं म्हणणं ही सुद्धा एक प्रकारची अक्षम्य आगळीक ठरेल. तथापि समर्थांचा राजकारणाशी कसलाही संबंध नव्हता असं म्हटलं तरीसुद्धा समर्थांना काही कमीपणा येईल असं मला वाटत नाही. कारण अनेक पातळीवरती जीवन जगणारा हा माणूस होता. ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी असं म्हणणारा हा माणूस होता. मग त्याची मजल एवढी मोठी होती की ब्रह्मांडाच्या पलीकडे जावं आणि रामकथा तिथे पोहोचती करावी. जो देवीला सुद्धा जाब विचारत होता की दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवे,
त्या माणसाचं सामर्थ्य किती असेल कल्पना करा. आम्ही देवाशी असं कधी भांडत नाही, कारण तो आम्हाला अधिकार नाही. खूप असं ऐकलं आहे की तू जगदंबे बरंच काही केलं आहेस, मग आता तुझं ते सामर्थ्य गेलं कुठे, आता तू ते दाखव, असं म्हणायला एक नैतिक अधिकार लागतो, सांस्कृतिक अधिकार लागतो. आम्ही जगदंबेला विचारूच शकणार नाही, कारण जगदंबा आम्हाला जे विचारील त्या प्रश्नाची उत्तरं आमच्याजवळ नसतील. तू आजच कसा माझ्या दारात उपस्थित झालास असं जर तिनं विचारलं तर सांगायचं काय हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे समर्थ हे तसे निर्भीड होते. म्हणजे ज्यांनी देवाची कदर केली नाही तो माणूस असा कोणाच्या हाकाटीला भीक घालत असेल असं वाटत नाही. त्या अत्यंत निर्भयतेनं शुचिरभूत मनानं महाराष्ट्रभर विचारचक्र असं प्रवर्तन करणारा आणि धर्म परिवर्तनाचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न करणारा रोकड्या बुद्धीचा हा माणूस होता. की प्रपंच आणि परमार्थ प्रचिती विण अवघे व्यर्थ हा विचार समर्थांनी लोकांना सांगितला की नेटका प्रपंच करा. अरे प्रपंच करता आला पाहिजे, उपाधीचा त्याग करू नका. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यामध्ये द्वैत असू शकत नाही, एकाच जीवनाच्या त्या बाजू आहेत. आणि म्हणून तुम्ही शेवटी संपन्न जीवन जगायला शिका. फाटक्या वस्त्रावरती झोपणं यामध्ये आनंददायक काहीही नाही. ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. समर्थांच्या मठाचं काही लेखकांनी वर्णन केलं आहे की एखादा संस्थानिक असावा, एखादा राजा असावा, तसा समर्थांचा मठ असायचा. मठ म्हटल्यानंतर लोकांना केविलवाणं दृश्य, बोवा काहीतरी मागणी करताहेत, काही देणगी बिणगी द्याल काय, पावती पुस्तक जवळच आहे, अशा केविलवाण्या मुद्रेनं हा माणूस काळ कंठन नव्हता. हा कॉस्मा दी गार्डा म्हणून जो हा पोर्तुगीज लेखक आहे, इतिहास संशोधक, त्यानं लिहून ठेवलं आहे की हा रामजी बाबा या नावाचा एक संन्यस्त महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हे राजाला सुद्धा शक्य होत नाही. शिवाजीसुद्धा त्याच्या आज्ञेमध्ये राहत होता. हा मोठा सामर्थ्यवान माणूस आहे. भारतामधले सगळे लोक त्याला जाणतात आणि मानतात. हे असा दरारा समर्थांचा होता. म्हणजे समर्थांची भूमिकाच होती अशी की ईश्वरभक्त असला म्हणून काय तो असा मेंगणट असला पाहिजे हे त्यांना मान्य नव्हतं. उत्कट आणि भव्य तेची घावे, मिडमिडीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी, अशी शिकवण देणारा हा माणूस होता. मग त्याला असं काहीतरी गयावया करून लाचारीचं जीवन जगा, करा तेवढी तडजोड, येईल चांगला काळ कधीतरी, असं म्हणणारा हा माणूस नव्हता. म्हणजे म्हणून मला असं वाटतं की समर्थांचं जीवन जाणून घ्यायला सुद्धा समर्थांची थोडी तरी वृत्ती आमच्या ठाई असली पाहिजे. आणि त्यानं त्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं आणि देशाचं जीवन घडवण्याचा केलेला जो प्रयत्न तो स्तुत्य आहे एवढं मानायला तरी हवं. आता आपण त्या साऱ्या चरित्रकथेचा धावता परामर्श घेतला तर आपल्या लक्षात येईल, मागे पाठीशी कोणीही नसताना आत्मविश्वासपूर्वक समर्थाची या सेवका वक्रप आहे या निष्ठेनं कार्यरत होणारा माणूस. म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश परी आणिकांची वास न पाहो. रामावरती एवढा विश्वास होता, रघुरायाचा वर पावला पावलो सत्वर जनाचा उद्धार करावया. मग ही काय कोणी अनुमती त्यांना दिली होती, तर रघुरायाचा वर मला प्राप्त झाला आहे, जनाचा उद्धार करणं हे माझं ब्रीद आहे आणि म्हणून त्याच्या आशीर्वादानं मी हे करतो आहे. आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो, असं म्हणणारा माणूस आहे. एका बाजूनं सज्जनांना संरक्षण देणं आणि दुसऱ्या बाजूनं दुर्जनांच्या संहाराची मोहीम जाणीवपूर्वक उघडणं, हे काम समर्थांनी केलं. आणि इथे त्यांचं खरोखर वेगळेपण आहे. नाहीतर संत म्हटला की कमालीचा सहिष्णू, पराकाष्ठेचा सोशिक, क्षमेखेरीज त्याच्याजवळ शस्त्रच नाही. आणि लोकांनाही शेवटी कितीही आघात घडले तरीसुद्धा शांतचित्तानं सहन करा असं सांगणारा हे चित्र समर्थांनी बदललं. संताला विचार असतो, संताला भूमिका असते, त्या भूमिकेमागे नीती आणि तत्त्वज्ञान असतं. समर्थ आणि शिवछत्रपती या संदर्भामध्ये विचार करीत असताना मला सहज स्मरण होतं ते प्लेटोच्या एका उद्गाराचं. प्लेटो नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता असं म्हणत असे की राज्यकर्ते हे वृत्तीनं तत्त्वज्ञ असले पाहिजेत आणि तत्त्वज्ञांच्या हाती राज्यकारभाराची सूत्र गेली पाहिजेत, तरच राज्य आदर्श राहू शकतं, होऊ शकतं. म्हणजे शेवटी राज्यकर्ता तत्त्ववेत्ता असला पाहिजे हा त्याचा आग्रह होता. एका व्यक्तीला दोन्ही भूमिका वठवणं कदाचित शक्य होणार नाही, परंतु महाराष्ट्राच्या भाग्यानं असाही एक काळ या भूमीमध्ये नांदून गेला की एक तत्त्ववेत्ता आणि एक राज्यकर्ता एकाच वेळी या भूमीचा भाग्योदय करण्यासाठी कटिबद्ध झाले होते. त्या परस्परांची पूरक असं कर्तृत्व दाखवणारे, एकाच काळामध्ये नांदून गेलेले आणि ज्यांचा अभिमान कोणीही बाळगावा एवढे मोठे असे दोन महापुरुष महाराष्ट्राच्या वाट्याला आले. त्याच महाराष्ट्रात आपण राहतो आहोत, तेव्हा त्यांच्या स्मरणामुळं थोडी स्फूर्ती आपणाला लाभेल अशी आशा बाळगायला जागा आहे. या भावनेनं हे व्याख्यान दिलं. इथे थांबतो.